हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा समरूपता हा धडा शिकत आहे. या धड्यामध्ये आपण तुमचा सराव संच सोडवला. पहा, त्या सराव संचामधील जे स्टार एक्झाम्पल आहे, 11वे उदाहरण आहे, ते मी तुम्हाला सोडवून दिले नाही आहे. कारण असे की ते उदाहरण तुम्ही सोडवणार आहात. जर तुम्हाला नाही जमले तर पुढील व्हिडिओमध्ये ते उदाहरण मी तुम्हाला नक्की सोडवून देईन. पहा, आज आपण प्रॅक्टिस सेट म्हणजे तुमच्या सराव संचाच्या पुढच्या भागाला सुरुवात करतो आहे. पुढचा भाग काय आहे तर समरूपतेच्या कसोट्या, त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या. दोन त्रिकोण समरूप आहेत हे जर आपल्याला दाखवायचे असेल तर ते आपण कसे दाखवू शकतो. पहा, मी एक एक्झाम्पल सांगते. इथे दोन त्रिकोण तुम्हाला फळ्यावर दिसत आहेत, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. आता जर हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप आहेत म्हणायचे आहे तर यासाठी काही कंडिशन्स आहेत. कंडिशन्स काय तर एकतर या दोन्ही त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असायला हव्यात किंवा या त्रिकोणांचे कोण आहेत म्हणजे कोण A, B आणि C, तसेच कोण P, Q आणि R हे कोण हे एकरूप आहेत असे जरी असायला हवे. जर बाजू AB ही बाजू PQच्या प्रमाणात असेल, बाजू BC ही बाजू QR च्या प्रमाणात असेल आणि बाजू AC ही बाजू PR च्या प्रमाणात असेल तर हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. किंवा कोण A हा कोण B शी एकरूप असेल, कोण B हा कोण Q शी एकरूप असेल आणि कोण C हा कोण R शी एकरूप असेल तर हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. म्हणजे टोटल 6 कंडिशन्स झाल्या. ठीक आहे, एक तर त्याच्या तिन्ही बाजू प्रमाणात हव्यात किंवा तिन्ही कोण हे त्याचे एकरूप हवेत. या 6 कंडिशन्सपैकी कोणत्याही 3 कंडिशन्स जर हे सॅटिस्फाय करत असेल, जर 3 कंडिशन्स यामध्ये मान्य होत असतील, ते पूर्ण करत असेल तर उरलेल्या 3 कंडिशन्स आपोआप पूर्ण होतात आणि ते दोन्ही त्रिकोण समरूप होतात. आणि हे कंडिशन्स ज्या काही आहेत त्याच म्हणजे कसोट्या आहेत त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या आणि त्याच कसोट्या आज आपण पाहणार आहोत. पहा, पहिली कसोटी आहे समरूपतेची को कसोटी. हे को बाको बा हे काय आहे पहा. को म्हणजे कोण कोण आणि कोण कसोटी. पहा, या त्रिकोणाचे ABC हे 3 कोण आहेत. हे तिन्ही कोण जर त्रिकोण PQRच्या कोणांशी एकरूप असतील तर हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. यालाच समरूपतेची को कसोटी म्हणणार आहे. ही कसोटी आपण डिटेलमध्ये पाहणारच आहे. आपण फक्त एक इंट्रोडक्शन पाहतोय. पहा, समरूपतेची को कसोटी. को म्हणजे काय, कोण आणि कोण, दोन कोण जर समांतर असतील तर तिसरा कोण आपोआप समांतर असेल. पहा, सपोज आपण एक त्रिकोण काढला, नाव देऊया PQR. या त्रिकोणामध्ये कोण R हा 90 अंशाचा आहे आणि इथे तुम्ही कोण P हा 45 अंशाचा असेल तर उरलेला कोण R हा आपोआप 45 अंशाचा होणार आहे. कारण असे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. जर दोन कोण समान असतील तर तिसरा कोण आपोआप समान असेल. कारण जर हा कोण 90 अंशाचा आहे, हा कोण 45 अंशाचा आहे तर उरलेला कोण हा 45 अंशाचाच असेल. आणि जर दुसरा त्रिकोण आपण काढला ABC, पहा, या त्रिकोणामध्ये कोण B हा 90 अंशाचा आहे, कोण A हा पुन्हा 45 अंशाचा आहे तर कोण C हा देखील 45 अंशाचाच असणार. म्हणजे पहा, कोण R आणि कोण C हे दोन्ही कोण 45 अंशाचे आले. म्हणजे जर आपण दोन कोण हे एकरूप आहेत हे दाखवले तर तिसरा कोणही एकरूप आहे. म्हणजेच ते दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. म्हणून समरूपतेची को कसोटी, कोण आणि कोण. ठीक आहे. तिसरी कसोटी काय आहे पहा, समरूपतेची बा कसोटी. म्हणजे काय, बाजू कोण आणि बाजू. त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू आणि एक कोण, 2 बाजू आणि एक कोण असे 3 घटक जर आपण एकरूप आहेत म्हणजे बाजू त्याच्या प्रमाणात आहेत व कोण एकरूप आहे एक असे दाखवले
तरीही ते दोन त्रिकोण समरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. आणि चौथी कसोटी काय आहे पहा, समरूपतेची बा कसोटी. म्हणजे बाजू आणि बाजू जर तिन्ही बाजू आपण प्रमाणात आहे असे दाखवले तर समरूपतेच्या बा कसोटीवरून ते दोन्ही त्रिकोण हे समरूप आहेत हे आपण दाखवू शकतो. या 4 कसोट्या आपण आज शिकणार आहोत. नीट लक्ष देऊन अभ्यास करा. पहा, पहिली कसोटी आपण पाहूया, समरूपतेची को कसोटी. पहा, त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोटीमधील पहिली कसोटी आपण पाहतोय ती आहे समरूपतेची को कसोटी, म्हणजेच समरूपतेची कोण कसोटी. कसोटी काय आहे पहा, दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एक संगतीनुसार होणारे संगत कोन जर एकरूप असतील तर तो त्रिकोण हा समरूप असतो. पहा, आपण इथे समजून घेऊया की हे स्टेटमेंट नक्की काय आहे. इथे तुम्ही 2 त्रिकोण पाहू शकता, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. आता जर हे दोन्ही त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत तर जर संगतीत A हा कोन जर P कोनला एकरूप असेल, B हा कोन Q या कोणाला एकरूप असेल आणि C हा कोन R ह्या कोणाशी एकरूप असेल तर त्रिकोण ABC. पहा, त्रिकोण ABC हा कोन समरूप आहे त्रिकोण PQRशी असे आपण म्हणू शकतो. पहा, कोण A समरूप कोण Pशी आपण एकरूप कोण Pशी आपण दाखवला. जर B हा कोण Qशी एकरूप असेल आणि जर C हा कोण Rशी एकरूप असेल तर त्रिकोण ABC हा समरूप असेल त्रिकोण PQRशी. हेच आपल्याला इथे दिले आहे. तुम्ही पुन्हा एकदा पहा, आपल्याला जर 2 त्रिकोण हे समरूप दाखवायचे असतील आणि त्याचे तिन्ही कोन जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप आहे असे आपण म्हणू शकतो. त्यासाठी काय करावे लागेल तर पहा, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये आपल्याला ABC समरूप PQR या संगतीत जर आपल्याला दाखवायचे असेल तर कोण A एकरूप कोण P. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता, कोण A एकरूप कोण P म्हणजे कोण A हा 45 अंशाचा असेल तर कोण P हा देखील 45 अंशाचाच कोण असेल. पहा पुढे, कोण B एकरूप कोण Q. कोण B हा कोण Qशी एकरूप असेल आणि कोण C हा कोण Rशी एकरूप असेल, कोण C हा कोण Rशी एकरूप असेल तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. कसोटी मी पुन्हा एकदा वाचते. पहा, समरूपतेची को कसोटी काय आहे तर 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर तो त्रिकोण हा समरूप असतो. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता, कोण A हा कोण Pशी एकरूप असेल, जो की मी ऑरेंज कलरच्या खडूने दाखवला आहे. ते दोन्ही कोण जर एकरूप असतील, कोण B हा कोण Qशी एकरूप असेल, जो मी ग्रीन चॉकने दाखवला आहे, आणि कोण C हा कोण Rशी एकरूप असेल तर त्रिकोण ABC हा समरूप आहे त्रिकोण PQR सोबत असे आपण म्हणू शकतो. ही समरूपतेची को कसोटी आहे. म्हणजे कोण आणि कोण या कसोटीमध्ये त्रिकोणाचे तिन्ही कोण आपण एकमेकांना एकरूप दाखवले म्हणून ते 2 त्रिकोण समरूप आहेत असे आपण म्हणणार आहोत. आता आपण या पुढील कसोटी पाहणार आहोत. पहा, पुढची कसोटी आपण पाहतोय. कसोटी काय आहे तर त्रिकोणाच्या समरूपतेची को कसोटी. को म्हणजे काय, कोण आणि कोण. या कसोटीच्या नावावरून तुम्हाला कळत असेल, इथे आपल्याला 2 कोण आहेत ते एकरूप दाखवायचे आहेत. पहा, एका त्रिकोणाचे 2 कोण जर दुसऱ्या त्रिकोणांच्या 2 कोणांशी एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात असे आपण म्हणू शकतो. तुम्ही आकृती पहा, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये
कोन ए हा कोन पीशी एकरूप आहे, कोन सी कोन बी हा कोन क्यूशी एकरूप आहे, तर साहजिकच तिसरा राहिलेला कोन हा कोन सी हा कोन आरशी एकरूप असेल. कारण असे की कोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. जर दोन कोन हे समान एकरूप असतील तर उरलेला तिसरा कोन हाही एकरूप असेल. हे आपण खूप आधी शिकलो आहे. पहा, म्हणूनच तुम्ही हे असे मांडू शकता की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये आपल्याला कोन ए बी सी आणि पी क्यू आर हे जर समतीत दाखवायचे असतील तर, आणि जर कोन ए हा एकरूप असेल कोन पीशी, याला आपण विधान 1 म्हणूया. कोन बी हा एकरूप आहे कोन क्यूशी, याला विधान 2 म्हणूया. जर हे दोन्ही कोन एकमेकांशी एकरूप असतील तर तिसरा त्रिकोणातील तिसरा कोन हा दुसऱ्या त्रिकोणातील कोणाशी एकरूप आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणूनच कोन सी एकरूप कोन आर, म्हणून त्रिकोण ए बी सी हा समरूप असेल त्रिकोण पी क्यू आर सोबत. याला समरूपतेची कोको कसोटी म्हणजे कोन आणि कोन कसोटी असे म्हणतात. जर त्रिकोणामध्ये कोणतेही दोन कोन हे एकरूप असतील तर तिसरा कोन हा आपोआप एकरूप होतो, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे मापांची बेरीज ही 180 अंश असते. अशा प्रकारे त्रिकोणाची कोको कसोटी आहे. कसोटी पुन्हा एकदा पहा. एका त्रिकोणाचे दोन कोन जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणांशी एकरूप असतील तर तिसरा कोन हा आपोआप एकरूप होतो आणि अशा प्रकारे दोन त्रिकोण हे समरूप होतात. पहा, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये जर ए बी सी आणि पी क्यू आर या संगतीत आपल्याला दाखवायचे आणि कोन ए हा एकरूप आहे कोन पीशी, कोन बी हा एकरूप आहे कोन क्यूशी, तर पर्टिक्युलरली कोन सी हा एकरूप असेल कोन आरशी, कारण हे दोन्ही कोन एकमेकांशी एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण ए बी सी हा समरूप आहे त्रिकोण पी क्यू आरशी. अशा प्रकारे आपण समरूपतेच्या एकूण 2 कसोट्या आज पाहिल्या. उरलेल्या 2 कसोट्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.